नमस्कार, मी मोहिनी जाधव. आपले बदलापूर मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 6 डिसेंबर हा दिवस हा सर्व भारतीयांसाठी एक दुःखाचा डोंगर आणणारा दिवस होता. कारण याच दिवशी 6 डिसेंबर 1956 रोजी भारताचा संविधान निर्माता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महानिर्वाण झालं होतं. आणि या निमित्ताने आजच्या दिवशी म्हणजे 5 डिसेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून भीम अनुयायी त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी जमलेले असतात. आपण बघतोय चैत्यभूमीला मोठा जनसागर, हा देशभरातून नव्हे तर जगभरातून मोठा जनसागर हा त्या महामानवाला त्यानं केलेल्या आपल्यावरती उपकाराची जाण असण्यासाठी आपण त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी जमत असतात. त्याच अनुषंगानं बदलापुरात देखील आपण बघतोय, बदलापूर या ठिकाणी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 707 या शाखेचे जे पुरुष आणि महिला पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर लहान मुलं देखील आहेत. 12 वाजता रात्रीचे आपण हिंद्रेपाडा इथल्या झेंडा चौकात आहोत आणि या ठिकाणी हे सगळे अनुयायी या महामानवाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. मोठ्या संख्येनं त्या तुलनेत मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण हे जे जमलेले अनुयायी आहेत ते बघू शकतो आपण या ठिकाणी. त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि या प्रतिमेसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबर बाबासाहेबांच्या मूर्तीला गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना, यांच्या पुतळ्यांना या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे, पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे. 12 वाजता या ठिकाणी बौद्ध धर्माच्या प्रथेप्रमाणे या ठिकाणी बुद्ध वंदना घेतली जाणार आहे. आणि या ठिकाणी आपण बघतोय अगदी लहान मुलं देखील या ठिकाणी या महामानवाच्या आपल्यावर असलेल्या उपकाराची जाण म्हणून या महामानवाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर पुरुष वर्ग सुद्धा आहे, महिला वर्ग सुद्धा आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी आपण बघतो बदलापुरात अनेक ठिकाणी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधले जात आहेत. कारण बदलापूरच नव्हे तर देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारे भीम अनुयायी हे मोठ्या संख्येनं आहेत. फक्त एक बुद्धिस्ट समाजच नव्हे तर बहुजन समाजातील सगळेच लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानतात, यांच्या विचारांना प्रेरित होऊन ते प्रत्येक दिवशी 14 एप्रिलला तो त्यांचा उत्साह जो दिसत असतो, तसा 6 डिसेंबर रोजी ते दुःखित अंतकरणाने या महामानवाला अभिवादन करण्यासाठी जिथे जमेल त्या ठिकाणी जाऊन उपस्थिती लावत असतात. आपण बघतो या ठिकाणी बरेचसे भीम अनुयायी या ठिकाणी जमलेले आहेत. या ठिकाणी पुरुष वर्ग आहे, या ठिकाणी महिला वर्ग आहे आणि छोटी मुलं, त्याचबरोबर अनेक पुरुष वर्ग या ठिकाणी जमलेले आहेत. आणि ते या निमित्तानं या ठिकाणी या महामानवाला अभिवादन करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या निमित्तानं या ठिकाणी या महामानवाला अभिवादन करण्यासाठी 12 वाजता ज्या महामानवानं आपलं संपूर्ण आयुष्य ज्या देशासाठी, ज्या देशातील दीनदुबळ्या दुर्लक्षित घटकांसाठी वेचलेलं आहे, ज्यांच्यासाठी या महापुरुषानं एक मोठी अजरामर राहील अशी कामगिरी केलेली आहे, त्यांना ज्यांना गुलामगिरीत जगण्याची सवय झाली होती त्यांना गुलामगिरीतून बाहेर काढलेलं आहे. ज्यांच्यावरती अन्याय होत होता त्या अन्यायाला वाचा फोडून त्यांनी अनेक असा बहुजन समाज जो आहे तो एकत्रित केलेला आहे. सगळ्यात मोठं काम त्यांनी भारतासारख्या या महान देशातलं संविधान लिहून केलेलं आहे, ज्या संविधानाच्या जोरावरती आज भारताला एक सक्षम अशी लोकशाही मिळालेली आहे. आणि या लोकशाहीच्या माध्यमातून भारत देश हा जगभरात गणला जात आहे. त्यामुळे या महामानवाचं जितकं कर्तृत्व आपण सांगू तेवढं कमी आहे. ते कुठल्याही शब्दात, ते कुठल्याही पुस्तकात, ते कुठल्याही ग्रंथात मावणार नाही एवढं आणि याहून जास्त त्यांचं अजरामर कीर्ती राहील अशा प्रकारचं त्यांचं कर्तृत्व आहे, त्यांची कामगिरी आहे. आणि
त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपण बघतोय हे जे आंबेडकर अनुयायी आहेत हे आपल्या महामानवाला आपल्या अस्मितेचं प्रतीक असणाऱ्या या महामानवाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. ज्या महामानवानं आपल्या रात्रीची झोपच नव्हे तर संपूर्ण आयुष्य ज्या समाजासाठी ज्या देशासाठी खर्च घातलेला आहे त्या देशातील अनेक भीम अनुयायी या महामानवाला अभिवादन करण्यासाठी रात्र दिवस विसरून आपल्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी जमत असतात. आपण बघतो दादरच्या चैत्यभूमी येथे देशभरातूनच नव्हे तर जगभरातून आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी येऊन या महामानवाला अभिवादन करत असतात. लाखोंहून जास्त लोक या ठिकाणी येऊन या महामानवाला अभिवादन करत असतात. त्याचबरोबर देशभरातच नव्हे तर जगभरातील 167 देशांमध्ये या महामानवाच्या जयंतीप्रमाणे महामानवाचं महापरिनिर्वाण दिन सुद्धा त्यानिमित्तानं वेगवेगळ्या अभिवादनाचे कार्यक्रम घेतले जातात. आणि याच अनुषंगानं आपण आता बदलापूर शहरात आहोत आणि बदलापुरातील जसं आपण सांगितलं बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 707 या शाखेचे जे काही भीम अनुयायी आहेत, महिला व पुरुष सभासद आहेत, हे या ठिकाणी जमलेले आहेत. या ठिकाणी आता थोड्याच वेळात बुद्धवंदनेला सुरुवात होत आहे आणि या बुद्धवंदनेत सामील होण्यासाठी सगळे पुरुष आणि महिला वर्ग जो आहे या ठिकाणी जमलेला आहे. आपण बघतोय सगळे समूहाने या ठिकाणी सगळेजण समूहाने या ठिकाणी बुद्धवंदना म्हणणार आहेत. आपण बघतोय जगद्गुरु जगद्वंदनीय तथागत भगवान बुद्ध भारतीय घटनेचे शिकवतात महामानव बोधिसत्व तुम्हा आम्हाला या धर्म नसलेल्या मानवाला ज्याने धम्माच्या उंदरीत टाकलं असे आमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी आणि पंचांग प्रणाम करतो. उपस्थित बंधूंनो, अर्थात आपल्या प्रस्तावनेमध्ये आदरणीय सेक्रेटरी यांनी आपली प्रस्तावना ठेवलेली आहे आपल्यासमोर. आपला हा कार्यक्रम दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण या आर्ट गॅलरीच्या इथे आयोजित केलेला आहे आणि तो शांततेने आपण पार पाडूया अशी सगळ्यांना विनंती करतो. आणि त्याच पद्धतीनं आणि त्रिसरण पंचायत याचा काही मोठा कार्यक्रम आपला म्हणजे आजचा हा स्मृती दिनाचा कार्यक्रम असल्या कारणानं आपण त्याच भावनेने आपण या कार्यक्रम केलेला आणि त्याच भावनेतून या आपण पार पाडायचा आहे. तरी आदरणीय बौद्धाचार्य अनिलजी पातळकर हे आपल्या धार्मिक विधीला सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांना साथ म्हणून मी देणारच आहे परंतु ते धार्मिक विधीला सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सगळ्यांनी शांततेच्या स्वरूपात आपण धम्मवंदनेत सहभाग घ्यायचा आहे. धन्यवाद. एक सूचना आहे, आपला इथला कार्यक्रम झाला म्हणजे बौद्ध विहारामध्ये पण आता कार्यक्रम चालूच आहे. तिथला तो कॅन्डल मार्च येईल, त्याच्यामध्ये आपण सामील होऊन आपण कुठल्यापर्यंत सगळ्यांनी जायचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनीच जायचं आहे. बाकीच्यांनी इथेही राहायचंय, थोड्याफार लोकांनी बाकीच्यांनी तिकडे जायचंय. हे सगळ्यांना विनंती असेल. चला चालू करा. या ठिकाणी बघतो आपण बुद्धवंदना केली जाते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि
तस्याम्पि धम्मं शरणं गच्छामि तस्याम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादयामि कामेश मिथ्याचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमद्यपमाददाना वीरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 वन्नगन्धं गुणोपेतं एतं समसन्तति पूजयामे मुनिन्नाथ श्रीपाद सरोवरे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन वेन मेतेन नमामि मां रूपं विलायति यदा निधाने कायो तथा याति विनाशभाव गणतारत्वदीपेन दीपेन समदर्शिना दिनोपदीपं सम्भूतं पूजयामे तमोदम् सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिनम् सुगन्धिनाः गन्धेन पूजयामे तथागतम् भूतधम्मस्य सङ्घ सुगततनुभव धातु धातुकाव्ये लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके चतुर्थे सर्वे भूतस्तबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातुवन्द्रे सर्वेऽपि भूतं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं पठामि पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलबीजं विजयज्ञानं देवरूपं सुदेव विमलचक्षु गभीरकहसं गौरवर्णं सुखायम् अभयचित्तं निर्भयकामं सुरतधम्मं सुखेम विरजरचं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यव्यवरत्नतो साधुवरदानतो आद्यकुलभूततो भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति भूति तेज पंकजा नरवरा रतन सजनोद्धार भगवंतं साकरा भक्त काज सौदान संग्रहि शस्त्र धरिता कहि कापनायुरे रौद्र रूपा मुक्ति पथ कोनता जीर्ण सुखी दारिता उजाली रागतिका मार्ग साजा राष्ट्र घटना कृति शोभते भारती महामानव बोलती सातसाज्ञा शरण विश्वासुमि शरण संहासुमि शरण संहासुमि धीमा 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 भगवान सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्न सुगत लोक विदु अनुत्तर पुरुष धम्मा सारथि सत्ता देवा मनुष्यान बुद्धो भगवाति बुद्ध याव जीवित पर्यंतं शरणं गच्छामि एक बुद्धा अतीतात् एक बुद्धा अनागता प्रतिपन्नाते बुद्धा अहो वन्दामि सर्वदा नक्ति मे शरणं गय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन पश्यवतेन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्दे पादपतु मरुत्तमम् बुद्धो यो कलितो दोषो बुद्धो कमतुत्तमम् यं किञ्चे रतनलोके विद्यते विद्यापतु रतनबुद्धसमनास्ते तस्मात् त्वन्ते भवातु ते
हे चुनौतीनो वर्गोदी बोले भारत सेना महती विजयत्वा संबोधि मागित्य अनंतयानो लोकोत्तमतो परमामि बुद्ध स्वाकाशो भगवता धम्म संदडिको अकालिको यही भक्तिको उपलयको पंचसंवेदितको विहुस्ति धम्म याव जीवित पर्यंत वेदापतो रतन धम्म समनास्ते तस्मात् सोन्ते भवन्तु ते अनादिको वर्यल्पतो जनान मोक्षो धम्मायो कल्पि करि पठितो नियायो तो दुपटिपन्नो भगवतो सावत्संगो उलिपटिपन्नो भगवतो सावत्संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावत्संगो अनितिपटिपन्नो भगवतो सावत्संगो यदि तारी पुरेशिगानि अट्टपुरुषकोला यत भगवतो सावत्संगो आहुनीयो दत्तनीयो अंजलि या ठिकाणी अनेक अनुयायी इथे आहेत ते बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर त्यांच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण करतात आणि त्यांना अभिवादन करतात. आपण बघतो या ठिकाणी आपण काही भीम अनुयायांच्या प्रतिक्रिया या निमित्तानं जाणून घेणार आहोत. आपण बघतोय या ठिकाणी अनेक भीम अनुयायी या ठिकाणी आहेत आणि ते आपल्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. आपण यांच्यातील काही भीम अनुयायी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया शाखा जी आहे शाखेचे अध्यक्ष आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत. आपण बघतोय आज 6 डिसेंबर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी या महामानवाला अभिवादन करण्यासाठी अगदी प्रत्येकाच्या मनात जे दुःख आहे की हा महामानव आपल्याला सोडून गेलेला आहे, मात्र त्यानं एक विचाराचा मोठा जो एक संपत्ती आहे ती कुठेतरी देऊन गेलेला आहे. कुठेतरी आपला समाज या सगळ्यातून मागे पडताना वाटतोय का? आजच्या दिवसाच्या निमित्तानं तुम्ही काय सांगता? जय भीम. खरंच आज या ठिकाणी बोधन पंचायत समिती शाखा नंबर 707 संलग्न सुजाता महिला मंडळ आज या ठिकाणी बाबासाहेबांचा 68वा महापरिनिर्वाण दिन इथे आपण साजरा करत असताना प्रत्येक वर्षी आपण इथे श्रावस्ती बुद्धविहार आहे, परंतु गेल्या 2-3 वर्षापासून हा जो कार्यक्रम आपली शाखा आहे ही शाखा ह्या झेंड्या चौकामध्ये हा कार्यक्रम इथे आयोजित केला असतो. हा कार्यक्रम इथे घेण्याचं कारण एवढंच आहे की इथला समाज आहे या समाजाला बाबासाहेब काय आहेत हे समजलं पाहिजे आणि त्या हेतूनेच
मला वाटतं आता 2 वर्षापासून हा कार्यक्रम ते घेतोय आणि ह्या कार्यक्रमाला एक चांगल्या प्रकारे सहकार लाभतो आहे. अर्थात इथे कॉलेज आहे, शाळा आहे आणि इथे येण्या जाणारी सगळी मंडळी असतात. त्याचं हे बाबासाहेबांचं अभिवादन वाढण्यासाठी इथे मोठ्या संख्येने जमा होतात. ज्यांचं हे झालं तरी बसून घ्या. फक्त आपलं जे श्रावस्ती विहार आहे ते आतमध्ये पडल्या कारणाने त्या श्रावस्ती विहारामध्ये इतर समाज किंवा इतर जनसमुदाय तिथे जात नसल्या कारणाने आम्ही ही संकल्पना गेल्या 2-4 वर्षापासून या चौकामध्ये राबवलेली आहे आणि ते आमच्या शाखेमार्फत एक त्या चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे. जय भीम. या ठिकाणी या शाखेचे सचिव सुद्धा आपल्या सोबत आहेत. काय या निमित्तानं संदेश द्याल तरुण पिढीला? कारण आपण बघतोय कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले विचार आणि त्यांनी दिलेले आपल्याला जी विचारांची जी संस्कृती आहे ती कुठेतरी लोप पावत चाललेली आहे. आपण कुठेतरी त्यांच्या विचारांचा कुठेतरी विसर पडत चाललाय अशा प्रकारची स्थिती सध्या निर्माण झालेली आहे. आपण आपल्या समाजापुरतंच नाही तर त्यांनी देशासाठी जे कार्य केलेलं आहे, संविधान निर्माते आहेत ते, त्या निमित्तानं कुठेतरी त्यांचे विचार आणि सगळ्याच गोष्टी मागे पडतात असं वाटतंय का? आणि या निमित्तानं काय संदेश द्या? बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं, आपण म्हणतो की तरुण पिढी संविधान, बाबासाहेबांनी जे संविधान लिहिले ते जगलं पाहिजे. पण आजची पिढी अशी आहे की वाचन कमी आहे त्यांचं. फक्त व्हॉट्सअप या माध्यमातून जे विचार असतात ते फक्त फॉरवर्ड करायचं काम करतात. पण असं न करता बाबासाहेबांची पुस्तकं वाचणंही महत्वाचं आहे. बाबासाहेब डोक्यात घेणं महत्वाचं आहे. हा आजच्या तरुण पिढीला माझा संदेश द्यायचा. खूप मोलाचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. वाचन संस्कृतीकडून जो तरुण पिढी बाजूला हटत चाललेली आहे, त्यांनी वाचनाची गोडी लावून घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावरची जर पुस्तकं वाचली तर नक्कीच बाबासाहेब तुम्हाला कळतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी काय केलेलं कार्य सुद्धा तुम्हाला समजेल. या निमित्तानं महिला अनुयायी देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. तुम्ही काय सांगाल या निमित्तानं, काय संदेश द्याल? अनेक वर्षात आपण या संस्थेत देखील काम करताय आणि ही जी एकी पाहताय या समाजाची, त्या निमित्तानं आणि कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लोप पावत चाललेत का? तरुण पिढी किंवा येणारी पिढीला सुद्धा बाबासाहेब आंबेडकर स्मरणात राहू, त्यांनी केलेलं काम स्मरणात राहू, यासाठी काय सांगाल? नाही, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या आज महापरिनिर्वाण दिनाच आपण इथे उपस्थित झालेलो आहे. तर मी तर सांगेल की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे जे मंत्र दिलेलं आहे तो नवीन पिढीने घेतला पाहिजे. त्याप्रमाणे आपण चाललं पाहिजे. त्यांनी जे कष्ट केलेले आहेत त्या कष्टातून आपण त्यांच्या मार्ग सर्वांनी गेलं पाहिजे आणि आपल्या मुलाला त्यांच्यासारखं कसं होता येईल हे आपण त्यांना आजच्या नवीन पिढीला दिलं पाहिजे. आणि खरोखर शाखा क्रमांक 707च्या आपले सर्व आजी माजी सगळे कार्यकर्ते, उपासक उपासिका हा जो कार्यक्रम राबवत आहेत, तर खरोखर आपल्याला दादर चैत्यभूमीला जाता येत नाहीये, तर आपण इथल्या इथेच आपण त्यांना जनसहज अभिवादन करण्यासाठी जमलेलं आहे. एवढे बोलून 2 शब्द. या ठिकाणी आपल्यासोबत तरुण पिढीचं नेतृत्व करणारी आणि त्याचबरोबर अनेकदा भीमगीते गाणारी मयुरी भोसले या ठिकाणी आहे. आपण बघितलेलं आहे अनेक कार्यक्रमांतून ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वरांनी आदरांजली देत असते. या निमित्तानं काय एखादं गाणं सांगशील? काय? यस. सगळ्यात आधी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेब आपल्यासाठी म्हणजे काय आहेत हे आपण शब्दात नक्कीच सांगू शकत नाही. जे उपकार बाबासाहेबांनी आपल्या पिढ्यानपिढ्यांवरती जे उपकार केले ते आपण असं शब्दामध्ये तर आपण त्यांना सांगू शकत नाही. आणि मी माझं जे शिक्षण आहे ते संगीतामध्ये शिक्षण झालेलं आहे. तर लहानपणापासून मी भीमबुद्धगीतं गाते वगैरे आणि मी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करते. तर हा जो बाबासाहेबांचा जो आपल्याला संदेश आहे किंवा आता जे आपल्याला माहिती आहे की संविधान किती धोक्यामध्ये आहे, तर मला असं वाटतं की सध्या संविधान वाचवण्यासाठी आपण म्हणजे तरुण पिढींनी याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जे की संविधान वाचवण्यासाठी संविधान संवर्धन साक्षरता अभियान किंवा
जे संविधान वाचवण्यासाठी शाळा असतात, मोहिमा असतात, संविधान संवर्धन साक्षरता अभियान वगैरे असतात, अशा संविधानाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल आणि जे संविधान जाळलं जातं, म्हणजे आपण बघतो की संविधान जाळण्याचा प्रयत्न केला जातो, तर आपण कसं त्याला वाचवू शकतो संविधानाला. आणि संविधानातले जे काही कायदे आहेत जे बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी केलेले आहेत, ते कायदे वगैरे आपण कसं म्हणजे की त्याचा आपण इतरांना सांगू शकतो आणि तरुण पिढी जास्त शिक्षणाच्या माध्यमातून या गोष्टी करू शकतात असं मला वाटतं. तर त्यांनी तरुण पिढीने थोडंसं पुढे येऊन याबद्दल आपले म्हणजे काम केलं पाहिजे चळवळीसाठी असं मला वाटतं. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे, तर त्या निमित्ताने मी बाबासाहेबांना छोटंसं एक वंदनगीत स्वरांजली अर्पण करू इच्छिते. जाळले गेलो तरी सोडले नाही तुला, टाकले गेलो तरीही तोडले नाही तुला, ही तुला उद्ध्वस्त झाले ल्या घरांची वंदना, भीमराया घे तुला या लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना, भीमराया घे. दुमदुमे जय भीमची गर्जना चोही कडे, सारखे जावे तिथे हा तुझा डंका झडे, घे आता घे राहिलेल्या संघरांची वंदना, भीमराया घे तुला या लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना, भीमराया घे. तर बाबासाहेबांना मी स्वरांजली शब्दाच्या माध्यमातून नाही तर गाण्याच्या माध्यमातून अर्पण केलेली आहे. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. खरंच हे गाणं ऐकून किंवा हे गीत ऐकून अंगावरती काटा आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे कार्य आहे ते शब्दात किंवा आपण कुठल्याही पुस्तकात ग्रंथात मांडू शकत नाही, इतकं अजरामर कार्य जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. या समाजावर कुठेतरी एक उपकार केलेला आहे, त्याचबरोबर संपूर्ण देशासाठी एक महान कार्य केलेलं आहे. संविधान निर्माते झालेले आहेत ते. या ठिकाणी आपल्यासोबत काही महिला अभिमानुयायी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. गेली अनेक वर्ष आपण लहान मुलांना आपण म्हणतो ना शिकवणी घेणं वगैरे, आपण कुठेतरी शिक्षिकेचं आपण कर्तव्य निभावत होतो. तर त्या निमित्तानं का होईना आपण मुलांच्या मनात किती रुजली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काय वाटतं? प्रथमतः मी आजच्या या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करते. आणि खरं तर बाबासाहेब आपण हा म्हणजे एक अथांग ज्ञानाचा महासागर आहे. आपण त्यांच्या म्हणजे म्हणतात ना की त्यांच्या नखालाही आपण ते पोहोचू शकत नाही की त्या, आणि त्या एक माणूस म्हणूनच ते जन्माला आले, पण एक अथांग सागराची विद्वत्ता असते ना जी ती त्या महामानवात होती, आणि म्हणून ते आज महामानव म्हणून आज आपण त्यांना ओळखतोय. तर त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर आणि त्यांच्या अथांगत जो त्यांनी त्याग केलाय आयुष्यामध्ये, त्या त्यागाच्या आणि ज्ञानाच्या जोरावर आज आपण ते अजरामर आहेत. भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये आज ते अजरामर आहेत. आणि आज त्यांना आपण
ह्या ठिकाणी बदलापूर आर्ट गॅलरी, भारत कॉलेज इथे बदलापूर हेंद्रेपाडा इथे आज आपण विनम्र अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहोत. तर त्यानिमित्ताने मी बाबासाहेबांना परत एकदा श्रद्धांजली अर्पण करते आणि नमो बुद्धाय जय भीम. या ठिकाणी आपण माझ्या पाठीमागे बघतोय, या ठिकाणी शांततेचं अभिवादन जी यात्रा आहे ती या ठिकाणाहून निघते. भीम अनुयायी आहेत, आपल्या हातात मेणबत्ती घेऊन अगदी शांततेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा रमेशवाडी या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी हे जनसमुदाय त्या ठिकाणी पोहोचून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. एक शेवटची प्रतिक्रिया आपण घेऊयात आणि त्यानंतर आपण या लाईव्हचा एंड करूया. गेली अनेक वर्ष म्हणजे ही शाखा आणण्यापासून ते आतापर्यंतचे हे तुमचे प्रयत्न आणि शाखेतील हे जे भीम अनुयायी या ठिकाणी जमलेले आहेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, काय सांगाल या निमित्तानं, काय संदेश द्याल? आजचा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा 68वा महापरिनिर्वाण दिन खरोखरच तो एक समाजासाठी काळा दिवस होता. आणि सर्व दिन जेव्हा आपण बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर जे समाजाने जी काय करायला पाहिजे होतं, ज्या म्हणजे आपले कार्यकर्ते असो, पदाधिकारी असो, तसं समाज पुढे नेण्याचं इतकं काय कर्तव्य म्हणजे तसं आम्हीही पार पाडलं नाही. जे काय आम्ही थोडंफार होईना आम्ही जी काय संस्था आणली, बौद्धजन पंचायत समिती ही शाखा जी आणली, तसं माझा एक थोडासा खालीचा वाटा होता. 2002 पासून आम्ही या शाखेचं अधिपतन म्हणजे हे झालं. तेव्हापासून जे काही कार्यक्रम येतात, महापरिनिर्वाण दिन असू दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू दे, ते आम्ही प्रत्येक वर्षी येणाऱ्या आपल्या ऐपतीप्रमाणे आम्ही साजरा करत असतो. असं आजच्या ह्या प्रसंगी दुःखाच्या दिवस असतो. ह्या दिवशी असं काय आम्ही काय इतर म्हणजे भाषणाबाजी वगैरे काय करत नसतो. तर एवढंच मी सांगेन की समाजाला ह्या चांगली दिशा ह्याच्या पुढे सुद्धा मिळावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसं शिक्षणाचं जसं का आपल्याला ध्येय गेलेलं आहे, त्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाने आपल्या कुटुंबाला व समाजाला शिक्षण प्रथमचे जे काय आहे शिक्षणापासूनच आपण पुढे जाऊ, एवढंच मी बोलून मी माझे. संविधानाला कुठेतरी धोका आहे असं भीम अनुयायांचं म्हणणं आहे. संविधानाला धोका तर आहेच. आजच्या जसे जी काही चाललेलं आहे, मग सरकारकडून असू द्या, इतर समाजाकडून असू द्या, कारण आज ना उद्या हा धोका होणार आहे. ना थोडा थोडा का होईना, पण तो पोखरच जसा उंदीर जसा हे करतो तसे हे पोखरच जाणारे विष पेरलेलं आहे. कुठे नाही कुठेतरी समाजामध्ये आजच्या ह्या घडीला तरी थोडं का होईना पण एक चालू आहे. कुठेतरी संविधानाला धक्का पोहोचतोय, कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे आहेत ते कुठेतरी लोप पावतात. अशा प्रकारच्या कुठेतरी प्रतिक्रिया उमटतात. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याच्या बाबतीत एक आपण भीमगीत सुद्धा या ठिकाणी ऐकलेलं आहे. ज्या भीमगीतानं खऱ्या अर्थानं त्या महामानवाची जी महती आहे ती आपल्याला सांगितलेली आहे. याहून पलीकडे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य होतं ते एका समाजाचे नव्हते, तर ते संपूर्ण देशाचे होते, ते संपूर्ण जगाचे होते. आणि त्यामुळे आपल्या बदलापूरच्या माध्यमातून देखील आम्ही या महामानवाला विनम्र अभिवादन करत आहोत. त्यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनी या ठिकाणी आम्ही आहोत आणि या ठिकाणी आपण या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या देखील प्रतिक्रिया आम्हाला त्यासाठी महत्वाच्या आहेत. नक्कीच तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया या निमित्ताने कळवा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी अगदी तुमच्या घरातील छोटा कुठला कार्यक्रम किंवा तुमच्या परिसरातील छोटा कार्यक्रम, कोणताही कार्यक्रम दाखवण्यासाठी आपल्या बदलापूरला नक्की तुम्ही संपर्क करू शकता. आम्ही आपल्या बदलापूरच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चाललेलं ही जी आपली बदलापूर ही वाहिनी आहे याच प्रकारे काम करणार आहे. अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करणारी बदलापूर शहरातली एकमेव वाहिनी म्हणून आपले बदलापूरकडे पाहिलं जातं आणि त्याच प्रकारे आपलं काम असणार आहे. या अखेरच्या नोटवरून मी या लाईव्हचं शेवट करते आणि या निमित्तानं पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शेवटचे एक श्रद्धांजली आणि त्याचबरोबर विनम्र अभिवादन करते. धन्यवाद.